कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। विविध समित्यांच्या सभापती पदांची निवड आज जाहीर करण्यात आली आहे। स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेना भाजपा महायुतीचे मल्लेश शिवण्णा शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शिक्षण समितीच्या सभापतीपदी अभिजित सुजाता सदानंद थरवळ यांची निवड झाली आहे। तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे। या तिन्ही पदांसाठी 2 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती। विशेष म्हणजे प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे। आज 6 एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही घोषणा करण्यात आली। यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह संबंधित समित्यांचे सदस्य उपस्थित होते। तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले आणि इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले। या निवडीमुळे महायुतीची पालिकेतील पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे। आता येणाऱ्या काळात या नव्या नेतृत्वाकडून विकासकामांना अधिक गती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष एकत्र आलेले, शहर विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि युती झालेली आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती। याच्यापुढे शिवसेना भाजपचा आदेश कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती आणि यापुढे शिवसेना भाजपचा आदेश आणि आदेशाप्रमाणेच काम चालणार आहे। कोणती राहिलेली नाही चुरस, यापुढे आदेशच होणार सरस। त्याच्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे। बिनविरोध निवड खऱ्या अर्थाने चुरस संपलेली आहे आणि आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मल्लेश शेट्टी, महिला आघाडी, महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका जाधव आणि शिक्षण समिती सभापती म्हणून अभिजित थरवळ यांची निवड झालेली आहे। त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने मी तिसऱ्यांदा सभापती झाले आणि स्थायी समितीचं जे आहे आयुक्त अधिकारी वर्ग यांच्याशी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली शिव आघाडी, त्याच्यामध्ये शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार अशा गटाचा गटनेता म्हणून माझी पक्षाने नियुक्ती केलेली आहे। आणि आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती आणि शिक्षण समिती सभापती अशी सर्व सभापतींची निवड झालेली आहे। खरं म्हणजे गटनेता म्हटल्यानंतर हे फार महत्त्वाचं कार्यालय असतं। ह्या कार्यालय पक्षाचं असतं, बाकी जी कार्यालये आहे ती तिथल्या पदांची आहेत। पण कुठल्याही गटाचं जेव्हा कार्यालय असतं तेव्हा तिथल्या त्या पक्षाची लोक आपल्या व्यथा घेऊन किंवा आपल्या समस्या घेऊन येऊ शकतात आणि त्या दृष्टीने पक्षाच्या वाढीसाठी हे पद फार महत्त्वाचं आहे। आणि माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे ती प्रभावीपणाने आणि चांगल्या प्रकारे निभावेल पक्षाच्या पाहिजे।